Hello, friends. Welcome to the reverse aging journey. Today's topic is 6 hacks to get rid of bloating. पोट फुगतंय, मग काय करायचं? या 6 गोष्टी आजमावून पहा. पहिलं आहे गट हेल्थ. 3 ते 4 तास गट हेल्थ आपल्या आतड्यांची आरोग्य स्थिती सुधारली की पोट साफ राहतं आणि पोट फुगणं कमी होतं. रोज फायबरयुक्त आहार आपण घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये फळं, भाज्या, सालीसकट धान्य, प्रोबायोटिक फूड जसं की ताक, दही हे खायला पाहिजे. आणि आपल्या 2 जेवणामध्ये 3 ते 4 तासाचा मील गॅप असायला पाहिजे. आणि 12 तासाचा आपण ओव्हरनाईट फास्टिंग करायला पाहिजे. म्हणजे जसं की रात्री आपण 8 वाजता जेवलो, सकाळी 8 वाजेपर्यंत काही खायचं नाही. सकाळी 8च्या नंतरच नाश्ता करायचा आहे. हे तुम्ही ते करून बघा, तर तुमचं गट हेल्थ तुम्हाला चांगलं राहील आणि गटला तुमच्या रेस्ट मिळेल. सेकंड आहे स्लीप. रेस्ट वेल टू सपोर्ट डायजेशन. पुरेशी आणि साचलेली झोप न घेतल्यास पचनक्रिया मंद होते आणि त्यामुळे पोटात गॅस आणि फुगवटा होतो. दररोज किमान 7 ते 8 तास झोप घेणं गरजेचं आहे तुमच्या लाईफस्टाईलसाठी, पोट फुगण्यासाठी. तिसरं आहे मूवमेंट. वॉक और लाईट योगा आफ्टर मील्स. हालचाल जेवणानंतर शतपावली करणं म्हणतात, ते करायला पाहिजे आपण. जेवणानंतर थोडं चालायचंय किंवा सौम्य व्यायाम केल्यास पोटातील अन्न नीट पचतं आणि गॅस जमा होत नाही. बेस्ट वे, जेवल्यानंतर तुम्ही वज्रासनात बसायचं आहे. वज्रासनात बसलं की तुमचा गॅस पोटातला निघून जायला मदत होते. आणि चालायचं तर आहे. 4. बॉवल हेल्थ. हायड्रेट, फायबर, मूव डेली. नियमित शौचाला जाणं आणि पोट साफ होणं फार महत्वाचं आहे. पाण्याचं सेवन वाढवा तुम्ही आणि फायबरयुक्त आहार घ्या, जेणेकरून तुमची बद्धकोष्ठता टाळता येईल. अगदी सिंपल, तुम्ही सकाळी उठून कोमट पाणी पिलात 2 ग्लास, त्याच्यामध्ये थोडेसे लिंबूचे ड्रॉप टाकून, तरी तुमचं बॉवल क्लीन व्हायला मदत होते आणि तुमचं बॉवलचं हेल्थ चांगलं राहायला मदत होते. 5वं आहे पेपरमिंट टी. इट सुदेस ब्लॉटिंग. पेपरमिंट, पुदिना, नैसर्गिक पचन सुधारक गुणधर्म असतात या पुदिन्यामध्ये. एक गरम कप पेपरमिंट टी घेतल्यास गॅस आणि पोटदुखी सगळं कमी होतं. 6वं आहे हिटिंग पॅड. रिलीज डिस्कम्फर्ट. तुम्हाला जर खूपच असं अनइझी होतंय पोट फुगल्यामुळे, तर पोटावर हलकासा गरम पॅड ठेवल्याने मांसपेशी सैल होतात आणि फुगण्यामुळे होणारी अस्वस्थता कमी होते. हे नैसर्गिक उपाय तुमच्या दैनंदिन आयुष्यात आणा आणि पोट हलकं आणि बिनधोक ठेवा. थँक यू.